नमस्कार मित्रांनो, आज आपण आमिर खान सर यांच्या कुंडलीचा बद्दल चर्चा करणार आहोत. पण ही चर्चा करायच्या अगोदर मी हे सांगेन की आमिर खान सर यांचं देशासाठी आणि त्यांच्या कार्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये फार मोठे योगदान आहे. त्यांना पद्मश्री अवॉर्डसुद्धा दिलेलं आहे. त्याबद्दल आपण प्रथम त्यांना वंदन करूया आणि त्यांच्या कुंडलीविषयी आपण जाणून घ्या. 5 जुलै 2026 रोजी त्यांचं तिसरं लग्न झाल्यामुळे आज बरेच जण मला प्रश्न विचारत आहेत, सर आमचं 30 वय आहे, 35 आहे, 32 आहे, 28 आहे, अजून आमचं एक लग्न होत नाही आहे. आणि आमिर खानचं 61व्या वर्षामध्ये तिसरं लग्न झाले. काही काही गमतीनं वयस्कर लोक किंवा त्यांच्या मिसेस किंवा हे मला म्हणतात, हो आमच्यात एकमेकाला आम्ही फार कंटाळलो, बघा यांचा अजून काही दुसरा योग आहे का. पण मी तुम्हाला सांगतो, दुसरा योग वगैरे कोणाचा असूच नाही, एकच विवाह करावा. ठीक आहे, आता ज्यांच्या धर्मात सांगितलं आहे ती गोष्ट वेगळी आहे. आणि हे सगळं करताना कायद्याचं पालन तर आपण जरूर केलं पाहिजे. तर आता येऊयात मेन पत्रिकेमध्ये की पहिली गोष्ट काय आहे, तर हे 7वं जे स्थान असतं इथला नंबर विसरून जावा. 1 2 3 4 5 6 7 हे तुमच्या विवाह जोडीदार विवाह या संदर्भात सांगतं. इथं जर समजा एकापेक्षा जास्त प्लॅनेट असतील तर अशा व्यक्तीचे जास्त विवाह व्हायची शक्यता असते. मग आता विवाह होतो असं नाही, कधी कधी आपल्याला माहिती आहे एक्सटर्नल अफेअर असतं, कधी कधी गपचूप अफेअर असतं, कधी कधी माहीत पण असतं सर्वांना, पहिल्यांदा असतं, असताना असतं किंवा लग्न झाल्यावर सुद्धा असतं. असे बरेच आपल्याला उदाहरणं आपल्याला ऐकायला मिळतात समाजामध्ये. आज गोष्ट चांगली नाही आहे, पण मिळतात हे आपल्याला खरं नाही. पण इथं जर आपण जर बघितलं तर आमिर खानचं 3 लग्न झाली, त्यामध्ये एकही अशी म्हणजे त्यातली जी वाईफ आहे ती अशी काही एकदम सुंदर नाही. त्यांचा जो पहिला जो चित्रपट होता कायमच आहे कायमच गाजलेला जुही चावल्याबरोबर, जुही चावला मॅडमनं सुद्धा आपण नमस्कार करूया. त्यांचंही फार मोठं योगदान आहे. त्या एक वेळच्या भारतच्या मिस इंडिया होत्या, त्यांच्याबरोबर यांनी काम केल्यानंतर यांची जी मिसेस असेल ती सुंदर असेल असं आपल्याला वाटत होतं. म्हणजे सुंदर आहेतच, पण इतकी सुंदर नाही आहे. तर आपण त्यांनी काय बघितलं नेमकं आमिर खानने, तर इंटेलेक्च्युअल ब्युटी बघितली. तर आपण हे प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी बघताना शिकताना आपण हे शिकलं पाहिजे की त्यात चांगले गुण काय. तर ब्युटीपेक्षा जी इम्पॉर्टंट असती ती इंटेलेक्च्युअल ब्युटी असती. त्यामुळे त्याच्या तिन्ही ज्या वाईफ आहेत, ज्या आपल्या ऐश्वर्या राय म्हणा किंवा जुही चावला म्हणा किंवा माधव दीक्षित म्हणा, याच्या एकापेक्षा एक सुंदर नट्यांबरोबर काम करून सुद्धा त्यांच्या वाईफ ज्या आहेत त्या फार सिम्पल आहेत आणि त्याबरोबर इंटेलेक्च्युअल आहेत. आता दुसरा विषय आहे की रिलेशन बिल्डिंग. तर रिलेशन बिल्डिंग मिळाल्यानंतर या तिन्ही वाईफची सुद्धा कोणाची एकमेकांतर तक्रार नाही आहे. इव्हन त्यांच्या घरच्यांची सुद्धा तक्रार नाही आहे, गुड रिलेशन आहेत. की आपणही असेच गुड रिलेशन जीवनात ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा नाही 2 बायका 3 बायका करून. तर जे आहेत आपलं बहीण आहे, आपला भाऊ आहे, मित्र आहे, शेजारचे, कामावरचे, सगळ्यांशी गुड रिलेशन आपण डेव्हलप केलं पाहिजे. तर दुसरा जो प्रश्न येतो की दिसायला कशी काय पर्सनॅलिटी, आज 61 वय असून सुद्धा चेहरा इतकं छान कसं काय, त्या हिरोचा असतोच. पण इथं शुक्र आणि सूर्य जर प्रथम स्थानी चेहऱ्याला असतं, इथं जर असेल तर त्या व्यक्तीचा चेहरा अतिशय चकचकीत आणि सुंदर असतो. म्हणून सुद्धा तो आज 31 वर्षाच्या दुल्हन बरोबर 61 वर्षाचा दुल्हन वाटतो आमिर खान. मला तर वाटतंय याच्या कुंडलीनुसार अजून त्याचं 4थं सुद्धा लग्न होऊ शकतं. त्यानंतर आपण जर बघितलंय की त्यांचं पाण्याच्या बाबतीत जलचे संवर्धन, जल केंद्र, जल उत्सर्जन वगैरे या बाबतीत सुद्धा फार मोठं काम आहे. आता ही जी चंद्र त्यांची कर्क रास आहे ती जलाची त्रास आहे, पाण्याच्या संबंधित त्रास आहे. त्यामुळे त्यामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि सूर्याची प्रथम स्थानी असल्यामुळं जे काय ते खरं सांगायचं सत्यमेव जयते, ती पण त्यांची TV सिरियल खूप गाजली होती आणि त्यात सगळं अगदी सत्य बाहेर पडत होतं. म्हणजे काय की यांच्या ज्या प्रत्येक कामामध्ये सिरियल असू दे, TV असू दे, पर्सनल लाईफ असू दे, काहीतरी एक युनिकपणा, इंटेलिजंटपणा आणि नवीनपणा हा सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे येतो. आणि सगळ्या त्यांच्या कुंडलीचा जर महत्त्वाचा कुठला जर भाग असेल तर तो याला म्हणतात शश योग. जेव्हा शनी महाराज आपल्याच राशीमध्ये केंद्रस्थानी असतात, अशा वेळेस शनी महाराज असे उगीच यश देत नाहीत. त्यांना भयानक कष्ट करायला होतात तेव्हा यश देतात, पण यश डेफिनेटली देतात. त्यामुळे या व्यक्तीने ज्या ज्या आज त्यांची मी सहज वाचली होती 1860 करोडची आज त्यांची प्रॉपर्टी आहे. इट्स नॉट जोक. पण नुसती अशीच मिळाली नाही, अहोरात्र काम करून मेहनत घेऊन सगळ्या विषयात भाग घेऊन त्यांना मिळालेली आहे. ठीक आहे, प्रत्येक व्यक्तीबद्दल काही दुमत असू शकतात,
मी आणि काय लोकांनी 2 मॅरेज करावे 3 मॅरेज करावे अजिबात मी सांगत नाही आहे. माझा विषय तो नाही. पण माझा विषय आहे की याचा एक अभ्यास करायचा आणि ही कुंडली बघून तुम्ही लगेच स्वतःची काढून असं समजू नका यात असं आहे का तसं आहे का. याचा खूप अभ्यास करावा लागतो. याचा शत्रुग्रह आहे का, मित्रग्रह आहे का, त्याची डिग्री किती आहे, त्यानंतर ते एकमेकाचे आत्ता महादशा काय चालू आहे, त्या व्यक्तीचे विचार काय, त्या व्यक्तीचे बॅकग्राऊंड काय. तुम्हाला जर असे काही जर प्रश्न पडले असतील तर आमचे श्रीजी वास्तुशास्त्र ॲस्ट्रो जेम्स क्लासेस अँड कन्सल्टन्सी आहे. ते आमचे श्री पांडुरंग महाराज शेतोळे शास्त्री आहे. त्यांचा नंबर आहे, माझा नंबर आहे. कोणी तुम्ही घर बसल्या कॉल करा, आपल्या पत्रिकेबद्दल माहिती समजून घ्या आणि जर आवश्यक वाटलं तर वास्तूसुद्धा चेक करून घ्या. अंकशास्त्र रत्नशास्त्राबद्दल सुद्धा माहिती मिळेल. आणि आळंदीला ऑफिस आहे, आळंदीच्या ऑफिसला जरी आलं तरी हरकत नाही. आता या दोन्ही व्यक्तींचं आपण नाव घेतलंच आहे, आमिर खान आणि जुही चावला. तर जुही चावला मॅडमच्या पत्रिकेत सुद्धा सप्तम स्थानी शनी होता आणि सप्तम स्थान हा आपल्या नवऱ्याच्या संबंधात असतो. त्यामुळे त्यांचा नवरा सुद्धा त्यांच्या पर्सनॅलिटीच्या मानाने एकदम दुय्यमच मिळाला थोडासा. हे सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. इथं आपल्याला कोणाच्या पर्सनॅलिटीवर किंवा वैयक्तिकवर टीक करायची नाही आहे. एक त्या कुंडलीच्या यातून काय दिसतंय हे बघायचं आहे आणि याला इतकं सिरियसली सुद्धा घेऊ नका. एक करमणूक किंवा हसत खेळत टाइमपास म्हणून घ्या. आणि त्याच्याबद्दल काही जास्त माहिती विचारली असेल तर पांडुरंग महाराज शेतोळे आणि मी विजय पंडित सर यांना जरूर कॉन्टॅक्ट करूया. पुन्हा अशा महत्त्वपूर्ण माहितीवर आपण भेटूया. कारण आता अलीकडेच 5 जुलैला हे लग्न झाल्यामुळे सगळ्यांची क्युरियोसिटी वाढली होती की पत्रिकेमध्ये नेमकं एकापेक्षा अधिक लग्नाचा योग असतो का. तर तसलं काय विचारत बसू नका. एकामध्येच आनंदाने राहा. अगदीच दुर्भाग्याने काही झालं तर ते सुद्धा आपल्याला कायदे कानून पाळून हे सर्व करावं लागतं, याचं भान राखा. तर सगळ्यांना मी या विषयाच्या निमित्तानं सगळ्यांना एक खूप खूप हॅपी मॅरिड लाईफ मी श्रीजी वास्तूतर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो. हॅपी मॅरिड लाईफमध्ये आणि आपल्या पार्टनर तुम्ही 100 वर्ष सुखानं आनंदानं आणि हसत खेळत राहावं. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ.